कोण होतीस तू, काय झालीस तूच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुलक्षणापासून. तर आता इथे काळे कपडे घालून यमुना आलेली असते. तर आता इथे सुलक्षणा म्हणते, काय हे सगळं यमुना, ज्या घरात लहानाची मोठी झालीस त्याचे नियम विसरलीस काय तू, असं म्हणते आता इथे यमुनाला. सुलक्षणा, आपल्या घरात काळं चालत नाहीये माहितीये ना तुला, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. कुठल्याही सणासुदीला कोणी काळं घालत नाही आणि हे काय चाललंय तुझं, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. जा बदलू नये, असं म्हणते सुलक्षणा. मा, असं म्हणते आता इथे यमुना. अगं झाली ना ग आता दिवाळी, असं म्हणते यमुना. आणि उलट माझ्या सासरी ना हे असं काळं घालायची पद्धतच आहे, असं म्हणते यमुना. माझील ग, असं म्हणते ती. तिथले नियम इथे लागू नकोस, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. कळलं ना, आधीच यांची तब्येत सुधारत नाही आहे आणि अजून मला परीक्षा घ्यायची नाही आहे, कळलं तुला, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तुला आठवतंय ना तुझ्या काकाच्या घरी काय झालं होतं, ते असंच कुणीतरी काळं घातलं होतं आणि त्यांच्या घरावरती अरिष्ट आलं होतं. त्यामुळे जा ताबडतोब आणि कपडे बदलू नये, असं म्हणते सुलक्षणा. तुझ्या मुलाने मोठमोठे नियम तोडलेले चालतात आणि मी काय केलं तर, असं म्हणते यमुना. तर आता तिला थांबवते बघा प्रेक्षक सुलक्षणा. आणि बाकी सगळे बघा थांबलेले असतात आता सुलक्षणाला. तर आता इथे बाकी सगळे मग घरातले मंडळी बघत असतात, वाद चाललेला असतो ना सुलक्षणा आणि यमुनामध्ये. पुरे, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. जा, असं म्हणते आता इथे सुलक्षणा यमुनाला. तर आता इथे यमुना निघून जाते बघा चिडून तिथून प्रेक्षक. तर आता अमृताला खूप छान वाटतं या दोघींना भांडण झालं म्हणून. तर आता इथे यश आणि कावेरी चिकूला घेऊन थांबलेले असतात. हे बघ चिकू, असं म्हणून तो दाखवत असतो आणि सुरसुरी वगैरे पेटून दाखवत असतो बघा प्रेक्षक. यश आता चिकूला आणि चिकू एन्जॉय करत असतो दोघांना. तर आता इथे वर जात असतात सगळे मोठमोठे रॉकेट्स वगैरे, तो दाखवत असतो आता चिकूला. आणि चिकू खूप जास्त एन्जॉय करत असतो बघा प्रेक्षक. खूप छान वाटत असतं आता चिकूला आणि तोही एन्जॉय करत असतो हे सगळं. म्हणजे दिवाळीचे फटाके, सुरसुऱ्या, रॉकेट. चिकू, हे बघ हे बघ, असं म्हणून दाखवत असतो. हे बघ, वाव वाव, असं म्हणत असतो आता यश. आणि दोघे एन्जॉय करत असतात आता कावेरी आणि यश या चिक्कू बरोबर बघा प्रेक्षक. हो, तर आता इथे अमृता आपल्या खोलीमध्ये येते आणि आता ती दरवाजा उघडते तिच्या कपाटाचा आणि आता ती काळ्या कलरचं ओढणी जी असते ना तिच्याकडे ती शोधत असते ती आता. तर आता इथे अमृताला ती सापडते आता काळी ओढणी. तर आता खूप आनंद होतो तिला काळी ओढणी बघून बघा प्रेक्षक. ओढणी आहे की साडी काहीतरी आहे काळ्या रंगाचा, तुला इतका प्रॉब्लेम आहे हे जर मला माहित असतं ना सुलक्षणा, असं म्हणते अमृता, तर मी आधीच दिवसभर घरात काळे कपडे घालून फिरले असते, असं म्हणते आता इथे अमृता. आणि हसते जोरजोरात येतात इथे बघा प्रेक्षक. ज्या ज्या गोष्टीने तुझ्यावर संकट येणार आहे ना, असं म्हणते आता इथे अमृता, ती प्रत्येक गोष्ट आता मी करणारच आहे, असं म्हणते आता इथे अमृता. आणि हसते बघा ती प्रेक्षक हो इथे. कारण आता तिला वाटतं काळा रंग घातला की लगेच सुलक्षणाला काहीतरी वाईट होणार म्हणून. तर आता इथे रात्र असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे असं दाखवलं आहे की फटाके परत फोडत असतात सगळेजण. आणि आता इथे कावेरी खूप आनंदात चिकूला घेऊन थांबलेली असते. तर आता इथे यश आणि कावेरी एकमेकांना टक लावून बघतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे यशला खूप जास्त आनंद झालेला असतो, कारण कावेरी बरोबर त्याची पहिली दिवाळी असते ना. असे काय बघताय तुम्ही माझ्याकडे, असं म्हणते कावेरी. कावेरी, असं म्हणत होता इथे यश. कावेरी आय, असं म्हणत होता इथे यश. तर तेवढ्यातच आता मोठ्या आवाजाने काहीतरी फुटतं बघा प्रेक्षक. तर आता इथे कावेरी बघते आजूबाजूला. तर बघते तर काय, तर पाठीमागे कोणीतरी काहीतरी लावून गेलेलं असतं बॉम्ब सारखं. तर आता ती बघते. चिकू चिकू, शांत हो, असं म्हणते आता इथे कावेरी. शांत हो, हो हो, काय नाही झालं, काय नाही झालं, असं म्हणते आता इथे कावेरी. शांत हो, असं म्हणते कावेरी. कारण आता चिक्कू रडायला लागतो. एवढ्या मोठ्या आवाजाचा फटाका कोणी लावला असेल, घरातले कोणीच असे फटाके लावत नाही, तसं म्हणतो आता इथे यश आता. तर आता इथे बघा प्रेक्षक, अमृताने खूप मोठा बॉम्ब लावलेला असतो मुद्दाम. कावेरी, असं म्हणते आता इथे अमृता, ह्या घराच्या भरभराटीसाठी तू लक्ष्मीची पूजा केलीस, असं म्हणते आता इथे अमृता. पण मी आता ह्या घराच्या विनाशासाठी अलक्ष्मीची पूजा करते, असं म्हणते आता इथे अमृता. बघूया कोण जिंकतंय ते, असं म्हणते आता इथे अमृता. तर आता इथे अमृता पूजा करायला लागते लक्ष्मीची. तर आता ती काळा काय काय रंग वगैरे लावलेली असते बघा प्रेक्षक. तर आता इथे पूजा करत असते अमृता काळ्या रंगाची साडी घालून. तर आता इथे यश आणि कावेरी बाजूला थांबून बघत असतात हा काय प्रकार चाललाय म्हणून. आणि त्यांना आश्चर्य वाटतं हे काय सगळं चाललंय म्हणून. तर आता इथे यश आणि कावेरी आलेले असतात बघा प्रेक्षक. तर आता त्यांना कळतच नाही काय चाललंय म्हणून. सगळीकडे लक्ष जातं त्यांचं, हे काय म्हणून वेगळा काहीतरी प्रकार दिसतो ना बघा प्रेक्षक. तर फॅन असतो आणि आता मग तिथे समोर अमृता थांबलेली असते ते काळं काहीतरी लावून घेऊन. तर आता इथे कावेरी काहीतरी सांगते बघा प्रेक्षक हो यशला. तर आता इथे यश जातो आणि आता तो जाऊन लाईट लावतो बघा प्रेक्षक हो. आणि फॅन सुद्धा लावतो. तर आता फॅन लावल्यामुळे यश बघतो की आता अमृताची ओढणी मात्र जाते उडून तिथून. तर आता इथे कावेरी येते आणि बघते तर काय, तर ह्या अमृताच्या चेहऱ्यावरती काळी पट्टी लागलेली असते. तर आता इथे अमृताच्या ती चेहऱ्यावरती लाल कलरची ओढणी लावते आणि ते काळं जे लावलेले असते ना तिने ते पुसून टाकते. काय करतेस, असं म्हणते आता इथे अमृता. तर आता इथे कावेरी म्हणते, मी कोणालाही या घराचा विनाश करू देणार नाही, असं म्हणते आता इथे कावेरी. तू ज्या ज्या वेळी असले प्रयत्न करशील ना, असं म्हणते कावेरी, त्या त्यावेळी मी ते हाणून पाडेन, असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता इथे अमृताला खूप राग आलेला असतो बघा प्रेक्षक. तर आता इथे कावेरी आणि यश बघतात अमृताकडे आणि देवी आई कायम माझ्या सोबतच असेल, असं म्हणते आता इथे कावेरी.
हे लक्षात ठेव असं म्हणते आता इथे कावेरी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कावेरी बघते आजूबाजूला आणि आता बघते तर काय तिथे काय काय वेगळ्या गोष्टी असतात. तर आता इथे दिवा लावते बघा प्रेक्षक हो. कावेरी देवी आईच्या समईचा आणि अमृताला खूप जास्त राग आलेला असतो इथे. तर आता इथे अमृता बघते तिच्याकडे हे काय चाललंय असं म्हणते आता ती बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कावेरी मात्र तिचं काम केलेली असते आणि आता इथे समईला तिने दिवा लावलेला असतो. तर खूप राग आलेला असतो अमृताला परत. तर आता इथे ती काढून टाकते ती ओढणीची घातलेली असते ना लाल रंगाची देवी आईची कावेरीने आता या अमृताच्या चेहऱ्यावरती ती बाहेर काढते. तर यश आणि कावेरी एकमेकांना हात देतात आणि दोघांनीही म्हणजे आता एकमेकांचा हात पकडतात बघा प्रेक्षक हो आणि साथ देतात एकमेकांची. आणि आता अमृताला बघून अजून राग आलेला असतो कारण एकमेकांच्या हातात असतो ना कावेरी आणि आता ह्या यशचा हात. तर तिला खूप जळफळाट होतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सकाळ झालेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे उदय म्हणतो काय मग यश लग्नानंतरचा तुझा पहिलाच पाडवा असं म्हणतात इथे संदीप कसा वाटतंय ते शब्दात सांगण्या डिफिकल्ट आहे दादा असं म्हणतात इथे यश. तर आता हसतो संदीप आणि आता यश पण. तर आता इथे सगळेजण येतात बघा प्रेक्षक औक्षण करण्यासाठी. तर आता इथे कावेरी आलेली असते यशचं औक्षण करण्यासाठी. थांबा थांबा अमृता कुठे आहे असं म्हणतात इथे सुलक्षणा. अमृता असं म्हणतात इथे सुलक्षणा. अमृता ये वळायचं आहे ना ये पटकन ये असं म्हणतात इथे सुलक्षणा. येते येते असं म्हणतात इथे सुलक्षणा. ओवाळणीचं तामानच तयार करत होते असं म्हणतात इथे अमृता. तर आता इथे अमृता तयार झालेली असते आणि उदय समोर येते. ती आता इथे आरती करण्यासाठी. चला आता तिघींनी आपापल्या नवऱ्यांना ओवाळा असं म्हणतात इथे सुलक्षणा. तर आता इथे सगळेजण ओवाळतात बघा प्रेक्षक हो. तर आता यशला ओवाळते कावेरी, संदीपला विद्या आणि आता इथे ह्या उदयला अमृता ओवाळते बघा प्रेक्षक हो. आणि खूप आनंदात असते सुलक्षणा. तर आता इथे यश पण खूप खुश असतो कारण त्याचं लग्न आता कावेरी बरोबर झालेलं असतं ना तिच्या मनासारखं. तर आता इथे यमुनाला पण हे सगळं बघून मिस केल्यासारखं वाटत असतं मोहितला. तर आता तिला अजून अजून बघत असते सगळ्या कपल्सना. तर सगळे औक्षण वगैरे करत असतात नजर वगैरे काढत असतात आपल्या नवऱ्यांची बघा प्रेक्षक आणि खूप आनंदात असतात तिघेही. तर आता इथे औक्षण खूप मनाने करत असते कावेरी यशचं तोही खूप आनंदात असतो आणि अमृताचा मात्र गेम तर चालूच आहे ह्या उदयसोबत या बिंडोक उदयसोबत ज्याची बायको 1 महिना झाले मेली आहे पण त्याला का पडलेलीच नाही आहे. संदीप आणि विद्या सुद्धा आनंदाने करतात बघा प्रेक्षक आपलं औक्षण वगैरे. तर पाया वगैरे पडते आता विद्या त्याच्या नवऱ्याच्या. तर आता इथे अमृता बघते तर तिला पाया पडावंसं वाटतच नाही या उदयच्या. तर आता इथे कावेरी पण घालवते यशला आता मग तो पेढा वगैरे आणि आता तीही पाया पडते यशच्या. तर आता इथे यश म्हणतो कावेरी तो पाया पडू देत नाही आता कावेरीला यशच्या. प्लीज पाया पडू नका असं म्हणतो आता इथे यश कावेरीला. तर आता सुलक्षणा बघते आणि यमुना असं वगैरे हे काय चाललंय म्हणून. का असं म्हणते आता इथे सुलक्षणा का नाही पाया पडायचा अरे आज नवऱ्याचा मान असतो तो असं म्हणते आता इथे सुलक्षणा. म्हणजे नवऱ्याला वाळलेलं चालतं त्याच्याकडून भेटवस्तू गेलेली चालते असं म्हणते सुलक्षणा. मग नवऱ्याच्या पाया पडलेलं चालत नाही असं म्हणते आता इथे सुलक्षणा का. तर आता इथे यश काय बोलतच नाही बघा प्रेक्षक त्याच्याकडे उत्तरच नसतं. तर सुलक्षणा म्हणते हेच तर संस्कार आहे जशी आपली परंपरा आहे असं म्हणते आता इथे सुलक्षणा. उगच एवढे वर्ष काय आम्ही पाळत आलोय का आणि नवऱ्याच्या पाया पडून त्याचा आशीर्वाद घेण्यात कुठला आलाय कमीपणा असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक तर आता इथे कावेरी यशकडे बघत असते. यशला मात्र टेन्शन आलेलं असतं खूप काय चाललंय म्हणून. तर आता इथे बघा प्रेक्षक कावेरी म्हणते मा तुम्ही बरोबर बोलताय असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता इथे कावेरी म्हणते यशच्या पद्धतीने माझ्या पाठीशी उभे राहतात असं म्हणते कावेरी. मला सांभाळून घेतात असं म्हणते ती. तर आता कावेरी म्हणते माणूस म्हणून सगळ्यांची जसे वागतात असं म्हणते ती. ते पाहून माझ्या मनात त्यांच्याबद्दल खूप आदर निर्माण झालाय असं म्हणते आता इथे कावेरी. तर यशला खूप आनंद होतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अमृताला कळतच नाही काय चाललंय म्हणून. म्हणून मी त्यांच्या पाया पडणार आहे आता असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता इथे यशच्या पाया पडणार असते बघा प्रेक्षक कावेरी. तर अमृताला पडायचे नसतात उदयच्या पाया. तर आता इथे कावेरी पाया पडते यशच्या दोन्ही पायांच्या पाया पडते बघा प्रेक्षक कावेरी. तर आता यशला ऑकवर्ड वाटत असतं खूप कारण ती तिच्या दोन्ही पायांच्या ती आता आशीर्वाद घेतलेली असते ना यशचा म्हणून. तर आता इथे यश बघतच राहतो कावेरीकडे टक लावून. तर आता इथे यश बघतो सुलक्षणाकडे. तर आता इथे यश इकडे तिकडे बघायला लागतो बघा प्रेक्षक तर आता इथे यश मुद्दाम तिचा फोन खाली टाकतो. तर आता इथे यश फोन टाकलेला असतो ना तो वागतो घेण्यासाठी आणि आता तोही कावेरीच्या पाया पडतो बघा प्रेक्षक सुखी राहा म्हणतो आता इथे उदय कारण आता अमृता सुद्धा पाया पडलेली असते ना उदयच्या म्हणून. तर आता इथे यश सुद्धा आशीर्वाद घेतलेला असतो बघा प्रेक्षक कावेरीच्या. तर कावेरी आपले पाय पाठीमागे घेत असते हे काय चाललंय म्हणून. तर आता इथे यश तिच्या सुद्धा पाया पडतो बघा प्रेक्षक तर आता इथे यश थांबतो. तर आता इथे यश बघतो कावेरीकडे. यश काय करताय तुम्ही असं म्हणतात इथे कावेरी. तर आता इथे यश म्हणतो कावेरी नवऱ्या बायकोमध्ये
नात्यामध्ये रिस्पेक्ट दोन्ही बाजूने असायला हवं आणि मी तुमचा खूप रिस्पेक्ट करतो असं म्हणत इथे यश. आपल्या नात्यात मी कधीही तुम्हाला कमी लेखणार नाही असं म्हणत इथे यश. आज पाडव्याच्या दिवशी हे वचन देतो मी तुम्हाला असं म्हणत इथे तो. तर आता इथे कावेरी खूप खुश झालेली असते बघा प्रेक्षक आणि ती टक लावून बघत असते त्या यशला आणि खूप आनंदात असते ती. ओवाळण झालंय, मी नमस्कारही केलाय असं म्हणतात इथे अमृता. आता ओवाळणी तर मिळालीच पाहिजे ना असं म्हणतात इथे अमृता. द्या ना, काय दिलंय तुम्ही माझ्यासाठी असं म्हणते अमृता. आणलंय असं म्हणतात इथे उदय आता. तर आता इथे उदय गिफ्ट आणलेला असतो तर आता सगळे हसतात बघा प्रेक्षक. तर आता इथे उदय गिफ्ट देतो. तर आता 1 मिनिटं असं म्हणतो आता इथे उदय. तर आता दाखवतो असं म्हणतो. तूच बघ आणि सांग असं म्हणतो इथं उदय. तूच बघ आणि सांग असं म्हणतो. तर आता इथे नेकलेस असतो बघा प्रेक्षक तिच्या. तर आता इथे विद्याला ती आपली आरती देते आणि आता बघते ते काय गिफ्ट असतं म्हणून. तर आता इथे उदयने बहुतेक नेकलेस दिलेला असतो बघा प्रेक्षक अमृतासाठी. तर आता इथे उघडते तो आता ज्वेलरीचा बॉक्स बघा प्रेक्षक अमृता. वाव! किती सुंदर आहे असं म्हणते आता इथे अमृता आणि लगेच ती तो आपला हार बाहेर काढते आणि बघते आणि लगेच घालून घेते बघा प्रेक्षक आपल्या गळ्यामध्ये. विद्या वहिनी असं म्हणतात इथे अमृता कसा दिसतोय. तर आता ती विद्याचा नवरा कमवत नाही म्हणून तिला हिणवत असते बघा प्रेक्षक. तर आता अमृता म्हणते कसा दिसतोय माझा हार सांग ना असं म्हणतात इथे अमृता. काय असं म्हणत इथे उदय आवडला का. तर आता अमृता म्हणते थँक्यू सो मच, खूप सुंदर आहे असं म्हणते ती. बापरे असं म्हणते विद्या, सोन्याचा हार असं म्हणतात इथे विद्या. काटकसर करणार होतो ना आम्ही बहिणी, त्याचं काय झालं असं म्हणतात इथे विद्या. विद्या असं म्हणत इथे उदय, लग्नानंतर आमचा पहिला पाडवा आहे असं म्हणत इथे उदय आणि बायकोसाठी एवढं करू शकतो मी असं म्हणत इथे उदय नाही का असं म्हणतो तो. तर आता बघा हिची बायको म्हणून 1 महिना झाला नाही आणि अमृताबरोबर कसं नाचतोय बघा. तर आता इथे कावेरी मात्र बसलेली असते आणि विद्या असं म्हणतात इथे सुलक्षणा हा हार उदयने नाही घेतलेला असं म्हणते सुलक्षणा. हा हार ठेवणीतला हार आहे असं म्हणतात इथे सुलक्षणा. जो मोठ्या सोन्याला द्यायचा असतो ना तोच मी तिला दिलाय असं म्हणतात इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक. तर आता इथे खूप खुश होते अमृता कारण तिला आता हार मिळालाय, साडी मिळालाय. यश असं म्हणतात इथे सुलक्षणा. ये कावेरीची ओवाळणी घेऊन जा असं म्हणतात इथे सुलक्षणा. तर आता इथे सुलक्षणा ओवाळणी घेतलेली असते बघा प्रेक्षक कावेरीसाठी. तर आता इथे उघडून बघते कावेरी. तर आता इथे यश बघतो तर त्याच्यामध्ये एक अंगठी असते बघा प्रेक्षक. तर आता इथे यश बघतो तर त्याच्यामध्ये छोटीशी अंगठी असते. तर आता इथे यश बघतो तरी छोटीशी अंगठी असते ना प्रेक्षक. तर आता तिला कळतच नाही काय चाललंय म्हणून. तर आता इथे यश बघतो सुलक्षणाकडे हे काय म्हणून. तर आता इथे त्याला काहीतरी वेगळाच डाऊट आलेला असतो बघा प्रेक्षक. खूप मिनिट आता इथे पॉज दाखवलेला आहे. तर आता इथे सुलक्षणा मात्र बघत असते यशकडे. तर आता इथे यश बघतो ती अंगठी. ही अंगठी असं म्हणतात इथे यश. आठवते ना असं म्हणतात इथे सुलक्षणा. आठवतंय ना असं म्हणतात इथे यश. सगळं आठवतंय मला असं म्हणतात इथे यश. खूप लहान होतो मी असं म्हणतो यश. तर आता लहानपणीचं दाखवलंय बघा प्रेक्षक यशचं लहानपणीचं आणि तो मंदिराबाहेर बसलेला असतो ना यश यश असं म्हणत सुलक्षणा आलेली असते आणि बसलेला असतो तो लहान असतो लहान मुलगा आणि तो बाहेर बसलेला असतो ना यश असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे यश गेलेला असतो सुलक्षणाकडे. आईबाबांची आठवण येते असं म्हणते सुलक्षणा. मला आज खूप एकटं वाटतंय असं म्हणतो आता इथे यश. मला माहिती आहे बाळा असं म्हणते सुलक्षणा. पण आजपासून तू एकटा नाहीस बरं असं म्हणते सुलक्षणा. हे घर तुझे आहे, इथली सगळी माणसं तुझी आहेत असं म्हणते सुलक्षणा. तर उदयदादा, यमुनाताई सगळे तुझे आहेत असं म्हणतात इथे सुलक्षणा. आजपासून मला मा म्हणायचं असं म्हणतात इथे सुलक्षणा. यश असं म्हणतात इथे सुलक्षणा. मी तुला जन्म दिला नसला ना तरी सुद्धा आजपासून तू माझा मुलगा आहेस असं म्हणतात इथे सुलक्षणा. मा असं म्हणतात इथे यश आणि मिठी मारलेली असते ना सुलक्षणा. हे सगळं आठवतात इथे यशला आणि सुलक्षणाला त्यांच्या जुन्या गोष्टी. आणि कुणी विचारलं ना तर त्यांना सांगायचं हेच माझे आई बाबा आहेत हां असं म्हणते सुलक्षणा. तर आता ती अंगठी काढून दिलेली असते आपली. यश ही माझी अंगठी असं म्हणते सुलक्षणा. तुझ्या पोटात कायम घालायची हां असं म्हणते ती. आता तुला सैल होतीये पण तुला दोरा बांधून देईन म्हणजे घट्ट राहील असं म्हणते सुलक्षणा. ही अंगठी तुझ्याजवळ असली ना की तुला वाटेल तुझी माच तुझ्या बरोबर आहे असं म्हणते आता ती. आणि मिठी मारलेली असते ना सुलक्षणा. हे सगळं आठवत आता यशला. आणि मला म्हणाली होतीस की कोणी विचारलं तर सांग माझे आई बाबा आहेत. तेव्हा ही अंगठी दिली होतीस तुम्हाला असं म्हणत इथे यश आणि सुलक्षणा रडत असते खूप. तर कावेरी सुद्धा रडत असते. ही अंगठी म्हणजे आपलं नात्याचं प्रतीक आहे मा असं म्हणत इथे यश. आणि आज ही अंगठी मी कावेरीला देणार असं म्हणत इथे यश. ह्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते असं म्हणत इथे यश. हे बेस्ट गिफ्ट आहे मा असं म्हणत इथे यश. थँक्यू मा असं म्हणतो यश. थँक्यू सो मच असं म्हणतो तो. आणि आता तो पाया पडतो बघा प्रेक्षक सुलक्षणाच्या. सध्या सुखारा बाळा असं म्हणतात इथे सुलक्षणा. तर आता मिठी मारतो यश सुलक्षणाला. तर दोघांचेही खूप आनंदाचे क्षण दाखवलेत बघा प्रेक्षक इथे. आता सुलक्षणा आणि यशचे आणि सगळे त्यांना बघत असतात मिठी मारलेले सुलक्षणा आणि यशला. त्यांचा खूप भावुक क्षण असतो हा. तर आता इथे यश म्हणतो मा थँक्स असं म्हणतो तो. मा असं म्हणतो तो. मा आज तुझ्यामुळेच मी आणि कावेरी एकत्र आलोय असं म्हणतो इथे यश. फक्त तुझ्यामुळे असं म्हणतो इथे यश.
तर आता इथे खूप आनंद झालेला असतो सुलक्षणा हे सगळं ऐकून आणि यमुना राग आलेला असतो. मी माझ्या मुलांसाठी काहीही करू शकते असं म्हणते आता इथे सुलक्षणा आणि खोटं बोलायला लागते बघा प्रेक्षक हो, कारण ती धमकी दिलेलीच असते ना कावेरीला ऑलरेडी. तर आता इथे उदय सुद्धा बघत असतो आता इथे सुलक्षणाकडे. तर आता इथे बाकी सगळे सुद्धा बघत असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे यश आणि सुलक्षणाचा खूप छान भावुक दाखवलेला आहे. भावुक इमोशनल सीन. तर आता इथे घेऊन जातो ती अंगठी यश कावेरीकडे. तर आता इथे कावेरीला तो अंगठी दाखवतो आणि आता तो तिच्या हातामध्ये घालणार असतो बघा प्रेक्षक हो. तिचा हात आपल्या हातामध्ये घेत होतो. तर आता इथे सुलक्षणा बघत असते त्या दोघांना आणि आता इथे यश ती अंगठी घेतो आणि आता इथे कावेरीचा हात मागतो आणि आता तो तिच्या हातामध्ये घालतो बघा प्रेक्षक हो ती अंगठी. तर आता अंगठी घालतो यश कावेरीच्या बोटांमध्ये. तर आता इथे सुलक्षणाला जरा राग येतो बघून म्हणजे कावेरीच्या हातामध्ये ती अंगठी. तर आता इथे यश आणि कावेरी खूप आनंदात असतात. तर आता इथे ती अंगठी खाली पडते बघा प्रेक्षक हो, का माहीत नाही. तर आता ती अंगठी खाली पडल्यामुळे यश असं बघतो की का पडली ती अंगठी खाली म्हणून. तर आता ती पडलेली अंगठी घेतो यश आपल्या हातामध्ये बघा प्रेक्षक हो. तर अमृताला खूप छान वाटतं. ही अंगठी लूट होते का तुम्हाला असं म्हणतो यश. काही हरकत नाही, धागा बांधून बांधता येईल असं म्हणते आता ती. तेवढ्यातच आता इथे सुलक्षणा म्हणते, "यश, तिचे हात नाजूक आहेत ना," असं म्हणते आता इथे सुलक्षणा. "पेलवत नसेल त्यांना," असं म्हणते सुलक्षणा. "हो ना गं," असं म्हणते आता इथे सुलक्षणा कावेरीला. टोमणा मारत असते बघा प्रेक्षक हो. "उद्या सोनाराकडे जा ती अंगठी घेऊन, सोनार नीट करून देईल," असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो यशला. तर आता यश आणि कावेरी खूप आनंदात असतात कारण त्यांची पहिली दिवाळी असते. पण या सुलक्षणाला काय बघवत नसतं बघा प्रेक्षक हो हे सगळं. मावशी असं म्हणते आता इथे अमृता. तर आता अमृता म्हणते, "ह्यांची ओवाळणी राहिलीच, बघूया विद्या वहिनीला ओवाळणीत काय मिळतंय ते," असं म्हणते आता इथे अमृता बघा प्रेक्षक हो. आणि आता ती मुद्दाम तसं करत असते कारण काय मिळणार नाही वाटत असतं तिला विद्याला. तर बघूया आता प्रेक्षक हो काय मिळेल. तर आता इथे संदीप तिला बघा प्रेक्षक हो गजरा देतो. तर आता इथे विद्याला खूप छान वाटतं गजरा घेऊन सुद्धा. तर आता इथे संदीप म्हणतो, "पुढच्या वर्षी पैसे साठवून छान महागडं गिफ्ट देईन," असं म्हणतो आता इथे संदीप बघा प्रेक्षक हो विद्याला. तर आता विद्या म्हणते, "कशाला हवंय मला महागडं वगैरे गिफ्ट," असं म्हणते आता इथे विद्या. तर आता विद्या म्हणते, "मला आवडले हे," असं म्हणते ती गजऱ्याची वास घेऊन. म्हणजे ती म्हणते, की "तुम्हाला आवडतं ना? किती आवडतात मला गजरे ते," असं म्हणते ती. "किती छान सांभाळून घेता हो तुम्ही तुमच्या नवऱ्याला," असं म्हणते आता इथे अमृता. "हो अमृता," असं म्हणते आता इथे विद्या. "ह्यालाच संसार म्हणतात," असं म्हणते आता इथे विद्या. "अहो आणि खरंच मला आवडलं हां तुम्ही दिलेलं मला गिफ्ट," असं म्हणते आता इथे विद्या. तर आता इथे विद्या म्हणते, "अमृता," असं म्हणते, "मला नाही फरक पडत अगं," असं म्हणते विद्या. "गिफ्ट केवढं महागडं आहे, किती किमतीचं आहे," असं म्हणते आता इथे विद्या. "माझ्या नवऱ्याचं माझ्यावर किती प्रेम आहे, एवढंच मला मॅटर करतं," असं म्हणते ती. "आणि खरं सांगू का," असं म्हणते आता इथे विद्या. "आणि आता अगं हेच अनमोल आहे," असं म्हणते आता इथे विद्या. तर आता इथे सुलक्षणा बघते बघा प्रेक्षक हो त्यांच्याकडे. तर आता इथे कावेरी आणि यश सुद्धा एन्जॉय करत असतात हे मोमेंट. तर आता पौर्णिमा पण खूप खुश होते. तर आता इथे यश अंगठी ठेवतो त्या डब्यामध्ये वापस. तर आता इथे कावेरी बघत असते यशकडे आणि आता ती डब्बी देतो यश कावेरीला बघा प्रेक्षक हो. "ती तुमच्याकडेच जपून ठेवा," असं म्हणतो आता इथे यश कावेरीला. तर आता इथे कावेरी त्या अंगठीचा डब्बा घेतलेली असते आणि हसते ती आता स्माईल देते यशला. तर आता तो टक लावून बघत असतो तिच्याकडे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे आजचा एपिसोड संपतो तर बघूयात रिकापमध्ये काय आहे ते. तिच्याकडे अंगठी असं म्हणते सुलक्षणा. तर आता उघडते डब्बा तर त्यात अंगठीच नसते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कावेरी बघते. तर आता यश म्हणतो, "कावेरी काय झालं?" तर आता इथे कावेरी बघते तर त्याच्यात अंगठीच नसते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे दोघांनाही अजब "अगं," असं म्हणते सुलक्षणा. तर आता इथे यश म्हणतो, "अंगठी कुठे आहे?" "मला नाही माहीत," असं म्हणते इथे कावेरी. "मला माहीत नाही म्हणजे अहो काल दिली होती अंगठी. आज अचानक हरवली कशी?" असं म्हणतो आता इथे यश. तर आता इथे बघा प्रेक्षक हो बहुतेक सुलक्षणानेच लंपास केलेली असेल. "तू कितीही अंगठी शोधण्याचा प्रयत्न केलास ना," असं म्हणते सुलक्षणा, "तरीही तुला सापडणार नाही," असं म्हणून सुलक्षणाने डाव केलेला असतो बघा प्रेक्षक कावेरीला घराबाहेर हाकलण्यासाठी. तर आता इथे उघड झालेलं आहे की सुलक्षणा ही बिंडोकबाईनेच हा खेळ खेळलेला असतो. तर प्रेक्षक हो आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.